गुडघाभरापेक्षाही जास्त पाणी आहे। प्रत्येक डेव्हलपर आपल्या मर्जीने उंची वाढवतो आणि ते सखल भागात ते पाणी वाहून येते। तर अक्षरशः गुडघा इतकं पाणी माझ्या घरामध्ये भरलेलं आहे। आज जर माझ्या घरात जाऊन बघितलं तर टीव्हीचा जो खालचा सोफा आणि बेड वगैरे अख्खा पाण्याखाली आहे। माझे संपूर्ण शोकेस पूर्ण खराब झालेला आहे। संपूर्ण याच्यामध्ये कपड्यामध्ये बेडमध्ये अख्खा पाणी झालं आणि आज रात्रभर आम्हाला वर टेरेसवर जाऊन राहावं लागलं आहे। वसई विरार परिसरात गेल्या 3 दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे। वसई विरार परिसरातील अनेक रस्त्यावर अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरून मोठं नुकसान झालं असल्याचे पाहावयास मिळत आहे। विरार पश्चिमेकडील युनिटेक कॉम्प्लेक्समध्ये पावसाचं पाणी अनेक इमारतींमध्ये घुसून अनेक इमारतींचे तळमजले पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत। आपण पाहू शकता इमारतीखाली गुडघाभर पाणी साचलं आहे। या पाण्यात वाट काढीत रहिवाशांना आपल्या घरात जावं लागत आहे। घरात पाणी येऊन घरातील सर्व सामान भिजून गेले आहे। गेल्या 3 दिवसांपासून येथील रहिवाशांचे हाल असून घरातील सामान तर भिजले, मग आता राहायचं कुठे असा प्रश्न पडला असता इमारतींच्या टेरेसवर राहण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे। विरार पश्चिमेकडील बोलिंज परिसरातील युनिटेक कॉम्प्लेक्समधील सुमारे 35 ते 40 इमारतींच्या तळमजल्यावर अनेक घरात पाणी शिरल्याने रहिवाशांचे मोठे नुकसान झाले आहे। घरातील सर्व सामान भिजून गेल्या 3 ते 4 दिवसांपासून रहिवाशांचे मोठे हाल झाले आहेत। येथील रहिवाशी काय म्हणाले पाहूया। मी गेले जवळजवळ 20 वर्षापासून विरार इथे राहत आहे। मी सध्या युनिटेक पार्क बिल्डिंग नंबर 37 सूर्या वेस्ट एंडमध्ये ग्राउंड फ्लोअरला राहतो। मागील 3 दिवसापासून पावसाचा जोर एवढा आहे की सुरुवातीला थोडं पाणी येत होतं म्हणून काही वाटतं नाही आहे चला, नंतर 15 ऑगस्टच्या रात्री अक्षरशः गुडघा इतकं पाणी माझ्या घरामध्ये भरलेलं आहे। आज जर माझ्या घरात जाऊन बघितलं तर टीव्हीचा जो खालचा सोफा आणि बेड वगैरे अख्खा पाण्याखाली आहे। माझे संपूर्ण शोकेस पूर्ण खराब झालेला आहे। संपूर्ण याच्यामध्ये कपड्यामध्ये बेडमध्ये अख्खा पाणी झालं आणि आज रात्रभर आम्हाला वर टेरेसवर जाऊन राहावं लागलं आहे। सकाळी पण येऊन बघतो तीच परिस्थिती, जवळजवळ 3 दिवसापासून हेच परिस्थिती आहे। खाण्याचे पिण्याचे सगळे वांदे आहेत। काय करणार महानगरपालिका कृपया। काय सांगाल महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन आपल्याला संपर्क केला होता का आपण त्यांच्याशी? महानगरपालिका गेली आता कित्येक वर्ष इथे हा प्रॉब्लेम चालू आहे। आज हा सखोल भाग आहे तर महानगरपालिकेने त्याच्यावर काहीतरी असा काही उपाय करायला पाहिजे जेणेकरून हे जे रस्त्याची किंवा गटाराची रुंदी वगैरे करून जे ग्राउंड फ्लोअरला राहतात त्याला थोडासा दिलासा मिळेल। आज 3-4 दिवस एक सामान्य माणूस या ग्राउंड फ्लोअरला राहतोय तर त्याला काय हाल होतात। 3 दिवसापासून लहान मुलं, बायका, मुलं वॉशरूमला जायला प्रॉब्लेम आहे व अंघोळीला प्रॉब्लेम आहे आणि प्लस जेवायची पण प्रॉब्लेम आहे। रात्रभर थंडीमध्ये कुडकुडत चादर घेऊन अंगावर असं झोपावं लागते कुठेतरी, असे दिवस काढत आहे। खरोखरच अक्षरशः 3 दिवसापासून आम्ही कसे जीवन हाल कसे घालतो हे आम्हालाच कळते। कृपया सर्व माननीय आमदार साहेब, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी वगैरे त्यांनी कृपया येऊन बघावं इथे काय हाल चालू आहेत आमचे। इथल्याच आज तुम्ही सर्व परिसर बघू शकता। आज 3 दिवस पाण्याखाली आहे। हे ग्राउंड फ्लोअरचे जे लोक आहेत त्यांना कसं जीवन जगत आहेत, कृपया येऊन बघा ग्राउंड फ्लोअरला तर त्यांना माहीत पडेल की आमच्या काय याचना आहेत, आम्ही कसं जीवन जगतो आहे। म्हणजे स्कूलच्या बाजूला राहतो यशवंत पार्कमध्ये गेले 20-25 वर्ष, परंतु आज 10-15 वर्षामध्ये इतका त्रास होतोय की गुडघाभरापेक्षाही जास्त पाणी आहे। प्रत्येक डेव्हलपर आपल्या मर्जीने उंची वाढवतो आणि ते सखल भागात ते पाणी वाहून येते। तर नगरपालिकेला एवढीच विनंती आहे की कोणी डेव्हलपर बिल्डर असेल त्यांना एक समान लेवल सांगा बिल्डिंगची की जेणेकरून त्याचा सगळ्या पाण्याचा निचरा होईल आणि रोज झाडूवाले आणि कचरा उचलणाऱ्या गाड्या यायला पाहिजे, त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम आहे।